हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आता वाजले आहेत ऑलमोस्ट 8:30 आणि आता मी चालली आहे विश्वला ड्रॉप करायला ट्युशनमध्ये. सो आता मस्त फटाफट त्याला ड्रॉप करते आणि बस गेली बाजूने, आवाज भरपूर येत होता. तर आता मी त्याला ड्रॉप करायला चालले आहे ट्युशनमध्ये आणि ट्युशनमधून ड्रॉप केल्यानंतर आज काय आहे बाय द वे तुझं स्कूलमध्ये? एग्जाम. विच सब्जेक्ट? मेंटल मॅथ्स. अँड मेंटल मॅथ्स. कुछ भी या व्हेरी बॅड. मेंटल मॅथ्स, फुल टेबल अँड लॉजिंग टेबल आहे. सो त्याची आज टेस्ट आहे. फटाफट त्याला ड्रॉप करते. डेली वैभव ड्रॉप करतो, बट आज त्याला लवकर बाहेर जायचं होतं म्हणून तो बाहेर गेला आहे. तर चला असं पटकन ड्रॉप करूया त्याला. तर आता इथे मी विश्वाला ट्युशनमध्ये ड्रॉप केलेला आहे. त्याच्यानंतर घरी आल्यावर जो आपला रोजचा कामाचा सिलसिला असतो, जसं की आता चपात्या बनवणं, भाजी बनवणं. तर चपात्या माझ्या ह्या ऑलरेडी बनवून झालेल्या. सो आता इथे मी भाजीला फोडणी देते. त्यानंतर सगळं स्वयंपाक आवरून झाल्यानंतर मग हे आपलं नॉर्मली डस्टिंग करणं. जसं की आता मुलं काही खातात तर इथे तिथे पडलं की मुंग्यांना अगदीच आमंत्रण असतं की जरा जरी काही पडलं ना की त्या लगेच चिकटतात तिथे. सो म्हणून सर्वात आधी सोफ्यावरचं झटकून घेतलं, त्याच्यानंतर झाडू मारला, ते बरं पडतं. नाहीतर मग कधी काय काय होतं, मुलं त्याच्यानंतर पण खायला बसतात, मग ते पुन्हा एकदा मुंग्या चालू होऊन जातात. सो आता ही अशी माझी आवराआवर चालू आहे. त्याच्यानंतर ते झाल्यानंतर मी आता लगेचच इथे विश्वाचा अभ्यास घ्यायला बसलेली आहे, कारण की फर्स्ट युनिट टेस्ट चालू आहे. आणि त्याचं असं असतं की जोपर्यंत मी त्याला अभ्यासाला घेऊन बसत नाही तोपर्यंत तो लिटरली टंगळमंगळ करत असतो. सो त्याचा अभ्यास झाला की त्याला मी आता स्कूलमध्ये सोडणार आहे. सो आता इथे विश्वाला मी स्कूलमध्ये ड्रॉप केलेलं आहे. मी आणि वैभव इथे आधार कार्ड सेंटरमध्ये आलेलो. जे काल 50% काम झालेलं ते आज 100% पूर्ण होणार होतं. हा आनंद माझ्या चेहऱ्यावर होता, जेणेकरून मला उद्या इथे परत यायला भेटणार नाही ह्यासाठी. तर आता आपलं काम झालेलं आहे ऑलमोस्ट म्हणजे सगळंच झालेलं आहे. आता फक्त राहिला आहे प्रश्न ॲड्रेस चेंजिंगचा. सो ते ॲड्रेस चेंज पण आता वैभव करेलच. एक 3-4 दिवसानंतर ॲड्रेस चेंज करेल, जेव्हा मला मेसेज येईल की अपडेट झालेला आहे तुमचा आधार कार्ड. सो त्याच्यानंतर मग ॲड्रेस चेंज होईल. मग सो एक प्रूफ राहील लग्नाचा. मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण त्या मॅरेज सर्टिफिकेटची लिंक टाकलेली आहे, तुम्ही ती बघू शकता जाऊन की म्हणजे मी काय म्हणजे ते शेवटी गव्हर्नमेंटची जी काय बाहेरची कामं आहेत, जसं की आधार कार्ड अपडेट करणं, त्याच्यानंतर आपलं काय 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 जातीचा दाखला काढणं, हे ते ह्या सगळ्या गोष्टींना ते ना एका फेरीत होणाऱ्यातलं काम नाही आहे हे. त्याच्यासाठी तुम्हाला सतत 1 ते 2 दिवस सतत जावंच लागतं त्याच्यासाठी. सो मला ते कधी कधी खूप इरिटेट होतं आणि मध्यंतरी असं व्हायचं की सगळ्या गोष्टी करायच्या पण राहून जायच्या काय ना काहीतरी कारणामुळे. सो आता फायनली झालेलं आहे. बट ते आता येणार आहे माझ्या माहेरच्या ॲड्रेसवरती. सो ते तिथे पप्पांना मी ऑलरेडी सांगून ठेवलेलं आहे की असं असं आहे, ते तिथे येईल. सो तुम्ही ते घ्या आणि नंतर तर मग काय एकदा आधार कार्डचं सगळं व्यवस्थित झालं की मग बाकीच्या सगळ्या गोष्टी होऊन जातात. अँड सेकंड थिंग इज की आधार कार्डबरोबर पाण्याची पण अपडेट अजून मी तुम्हाला दिलेली नाही आहे. तर पाणी काल रात्री येऊन गेलं. इट्स अराउंड ऑलमोस्ट 12:30च्या आसपास पाणी येऊन गेलं, कारण की मला तर ते काही करून पाणी भरायचंच होतं. तर मग मी त्याच्यासाठी थांबलेले. पाणी आलं 1-12:30 वाजता, ते पण एकदम स्लो मध्ये होतं पाणी. त्याच्यामुळे मला काही असं फटाफट काम करता आलं नाही. ते मग ते 12:30चे ते 1-1:30 वाजून गेला. मग नंतर इतका कंटाळा आला या सगळ्या गोष्टींचा. नंतर रात्री हाच विचार करत होते की खरं जेव्हा आपल्याकडे एखादी वस्तू असते, आपण त्या वस्तूची किंमत करत नसतो की हां म्हणजे हां आहे ना, ठीक आहे, आपण हवा तसं त्या गोष्टीचा वापर करू शकतो. आता ही गोष्ट मी तरी पाण्याशी रिलेटेड सांगते, पण ही गोष्ट खरंच प्रत्येक माणसाने विचार करण्यासारखी आहे. की आता साधं उदाहरण आहे, 24 तास पाणी असतं, त्याच्यामुळे मी एक साधी बाटलीसुद्धा भरून ठेवत नाही की म्हणजे हां आहे ना पाणी, चला यूज करा वगैरे असं. बट असं मी आत्तापर्यंत कधी पाण्याचा गैरवापर केला नाही की म्हणजे हा जस्ट भाजी धुतोय ते पाणी वाहत चाललं आहे किंवा बाथरूममधले नळ चालू आहेत, असं मी कधीच करत नाही. बट ते कसं होतं की तुम्ही सोसायटीत राहा किंवा कुठेही राहा, असा एकतरी प्रकार आपल्याबरोबर घडतच असतो की अरे ह्याचा आज पूर्ण दिवस नळ चालू होता
किंवा हा विसरला बंद करायला किंवा ती तशीच चालू करून ऑफिसला गेली वॉटेवर. मी हे जस्ट एक एक्झाम्पल सांगते की म्हणजे असं असतं काही ठिकाणी. पण मला हे त्या लोकांना विचारायचं असतं की आपण खरंच कसं म्हणजे बिनधास्त असू शकतो की हा म्हणजे नळ चालू ठेवला आणि आपण सरास निघून गेलो बाहेर, कसं काय म्हणजे असं आपण करू शकतो ना. सो आज आमचा हा तिसरा दिवस आहे की पाणी येत आहे नाही येत आहे अशातली गोष्ट नाही आहे. त्याच्यासाठी बरेच लोक बिल्डिंगचे जे सेक्रेटरी वगैरे आहेत ते खाली जाऊन त्या गोष्टीवरती तोडगा काढायचा प्रयत्न करत असतात. बट आता झालं असं ना की एका साईडला पाणी आणि एका साईडला पाणी नाही, म्हणजे आमच्या अपोजिट साईडला पाणी आणि आम्हाला पाणी नाही. मग ते असं नको व्हायला. यायचं तर सगळ्यांनाच पाणी इक्वली यायला पाहिजे. सो मग 12 वाजता आलं त्याच्यानंतर पाणी मी थोडंफार आपले टोप वगैरे सगळं आहे ना, मी लिटरली मी एवढ्यातलं एवढं भांडंसुद्धा भरून ठेवलं, कारण की ती सवय झालेली असते की भरपूर पाणी बस एवढीच ती सवय झालेली असते. पण मी काल विचार केला की यार हे खरंच जर पाणी आपण रोज असं जपून वापरलं तर किती खूप फरक पडेल ना. पण ते हे एक दुसऱ्यांचं काम नाही आहे. ह्याच्यासाठी तर हे सर्वांनी ती गोष्ट फॉलो केली पाहिजे की म्हणजे आपण सर्वांनीच पाणी जरा जपून वापरलं पाहिजे. कारण की अगदी हसण्यासारखी गोष्ट आहे, पावसाळा सुरू आहे आणि चक्क 3-3 दिवस पाणी भेटत नाही आपल्याला. म्हणून मला मग थोडंसं ते काल खूप इरिटेट होत होतं की अरे पाणी नाही. आणि स्वाभाविक आहे, पाणी नसले की माणूस काय काम करणार आहे ना. माझ्याजवळ मी आता कालच्या ब्लॉगमध्ये म्हणाले की हां ठीक आहे, आज ताई नाही आलं तरी काय प्रॉब्लेम नाही आहे वगैरे. बट आजचा हा जो तिसरा दिवस आहे त्यात त्यांचं काम प्रामाणिकपणे करतायत, त्या येत आहेत, त्या विचारत आहेत. पण पाणी नाही तर त्याच्यामुळे त्या तरी काय करणार आहे किंवा मी तरी काय करणार आहे. सो असं आता म्हणजे वाटायला लागले की खरंच एखादी गोष्ट असेल ना तर तिचं आहे म्हणून उगाचच वापरायचं नाही. थोडंसं जरा जपून वापरलं तर त्या गोष्टींचा पण भरपूर फरक पडतो. सो मी तरी आजच नाही, मी तर डेलीच व्यवस्थित पाणी यूज करते. बट ही गोष्ट मी माझ्या घरातल्यांना फॉलो करायला सांगेल. मी माझे जे फ्रेंड सर्कल आहे त्यांना पण प्रत्येकजणच ती फॉलो करेल माझ्या सांगण्यावरून, अशातली गोष्ट नाही आहे. सो मग मी कधी कधी विचार करते की अरे खरंच ज्या भागात पाण्याची टंचाई आहे, ज्यांना पाणीच मिळत नाही, तर त्यांची काय अवस्था होत असेल. ते लोक किती जपून पाणी वापरत असतील, म्हणजे एक एक थेंब त्यांच्यासाठी महत्त्वाचं असेल असं मला वाटतं. सो ठीक आहे, आता आज लास्टचा दिवस आहे, बघू 2 दिवस बोललेले ते की कसं काय हे होतं आहे ते. तर होप सो आजपासून पाणी व्यवस्थित चालू व्हायला पाहिजे. तर बघू आता आज पाणी किती वाजतं. आणि पाण्याचे अपडेट तर मी सांगतच राहील तुम्हाला, कारण की ह्याला कारणीभूत हे 1-2 नसून सर्वजणच कारणीभूत आहे ह्या गोष्टीला. सो आता तर बऱ्यापैकी कामं झालेली आहेत. पाणीही सुद्धा जेवढं मला साठवून ठेवायचं होतं ते मी साठवलेलं आहे आणि तेच पाणी आता मी जपून वापरते, कारण की परत जाऊन असा प्रॉब्लेम नको व्हायला की आलं म्हणून हे ओतून दिलं. ते हे जोपर्यंत प्रॉपर संपत नाही तोपर्यंत मी त्या नळाच्या पाण्याला हात नाही लावणार आहे. कारण की शेवटी आज त्या एका प्रत्येक थेंबाची किंमत कळाली की खरंच किती गोष्टी इम्पॉर्टंट असतात. जर कदाचित कोण माझा हा व्हिडिओ बघत असेल तर तेही ह्याच्या पुढे हा विचार करतील की हां बाबा की खरंच पाणी जरा जपून वापरलं पाहिजे. जर 24 तास असलं म्हणून काय झालं, पाणी 24 तास जरी असलं तरी ते पाणी जपून वापरणं गरजेचं आहे. सो तर आता मी तरी ते फॉलो करतेच आहे, आधीही करत होती, आताही करणार आहे. आणि माझी अशी इच्छा आहे की जे कोणी बघत आहात त्यांनी पण थोडं पाणी जरा जपून वापरलंच. हा प्रश्न फक्त माझ्या बिल्डिंगशी रिलेटेड नाही आहे. शेवटी मे महिन्यामध्ये पण बरेच पाण्याचे प्रॉब्लेम होत राहतात. सो त्याच्याशी रिलेटेड हा व्हिडिओ आहे. सो मला तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि थँक्यू फॉर म्हणजे की तुम्ही माझ्या व्हिडिओला इतकं छान प्रेम दाखवतात, खूप छान छान व्ह्यूज येतात माझ्या व्हिडिओजना. सो त्याच्यासाठी थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.